नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेतलेला आहे, असंघटित कामगारांसाठी आर्थिक तरतूद, ई श्रम पोर्टल व सरकारी योजनांचा उपयोग भारतातील असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांना त्यांच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या योग्य मोबदल्याची गरज आजही आहे, यापूर्वी सुद्धा होती। यासाठी सरकार विविध योजनांचा प्रारंभ करत आहे। त्या योजनांचा योग्य वापर करून हे कामगार आपल्या आर्थिक स्थितीला सुधारू शकतात। आता आपल्याला समजून घ्या ई श्रम पोर्टल कशा प्रकारे कार्य करते, त्यात नोंदणी कशी करावी आणि त्याचे फायदे काय आहेत। याशिवाय आपल्याला सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळवून त्या योजनांचा योग्य लाभ कसा घ्यावा हे देखील पाहूया। तर चला सुरुवात करूया आणि पाहूया की या योजनांचा असंघटित कामगारांच्या जीवनावर काय प्रभाव पडतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील आपले ठळक मुद्दे कोणते असणार आहेत, तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम पोर्टल कसे मदत करू शकते, ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि ती कशी पूर्ण करावी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा कोणत्या कामगारांना होऊ शकतो, अटल पेन्शन योजनेचे स्वरूप आणि अटी शर्ती काय आहेत, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता आणि रक्कम काय आहे, असंघटित कामगारांसाठी आर्थिक नियोजन कसे प्रभावी होऊ शकते आणि त्यासाठी कोणत्या सरकारी योजनांचा वापर करावा, ई श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया सोपी आहे का, त्यात काय फायदे आहेत, असंघटित कामगारांना आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी कोणत्या योजना महत्त्वाच्या आहेत। मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण प्रॅक्टिकल सहित मुद्देसूद पाहणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। आजचा आपला विषय आहे गरीब श्रमिकांसाठी आर्थिक तरतूद। भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारी कल्याण योजनेचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ई श्रम हे पोर्टल सुरू केलेले आहे। या पोर्टलच्या माध्यमातून देशातील सुमारे 38 कोटी असंघटित कामगारांची माहिती गोळा करून त्यांना हे लाभ देण्यात येत असतात। आर्थिक नियोजन फक्त मध्यमवर्ग किंवा श्रीमंत लोकांसाठीच असते, असा एक गैरसमज समाजात घट्ट रुतून बसलेला आहे। आर्थिक नियोजन करण्यासाठी भरपूर पैसे लागतात, असा दुसरा गैरसमज समाज मनात बसलेला आहे। खरे म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी नियोजनाची गरज ही असतेच। आज समाजात असंघटित कामगार म्हणून गणना होत असलेल्या घरकाम करणाऱ्या महिला असोत व मदतनीस, प्रतिदिन रोजंदारीवर काम करणारे गवंडी बिगारी कामगार, सफाई कामगार, हमाल माथाडी कामगार इत्यादी लोकांना सुद्धा आर्थिक नियोजनाची बाराखडी गिरवता आली तर समाजातील अनेक घटक एक प्रकारे आर्थिक सुस्थितीत जीवन जगू शकतात। या सर्व घटकांना नियोजनाची रूपरेषा सांगताना कोणकोणत्या सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांचा योग्य उपयोग कसा करून घेता येईल याची योग्य माहिती आपण घेणार आहोत। अशी माहिती त्यांना जर देता आली तर योग्यच ठरणार आहे। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण किंवा अपघात या घटकातील लोकांचे जीवन मरणप्राय ठरलेले आहे, तर परिणामी मुलांच्या शिक्षणाचीच नव्हे तर 2 वेळ जेवणाची सुद्धा भ्रांत निर्माण होत असते। यातून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून एकादशीच्या घरी शिवरात्र अशी परिस्थिती निर्माण होऊन कुटुंबच उद्ध्वस्त होते। आकस्मिक आजारपण असो व मृत्यू, कोणत्याच विम्याचे संरक्षण घेतले नसल्याने कुटुंबाची आबाळ निश्चित ठरलेली असते। आजारपणामुळे असो किंवा कुटुंब सदस्यांच्या मृत्यूमुळे असो, कामावर जाताना आल्याने पगार किंवा रोजंदार मिळत नाही। ज्या घरी काम करतात त्या मालकाला किंवा मालकिणीला पाजर फुटला तर आणि तरच संपूर्ण पगार, नाहीतर काहीशी रक्कमच पदरात पडते। भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारी कल्याण योजनेचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ई श्रम हे पोर्टल सुरू केलेले आहे। या पोर्टलच्या माध्यमातून देशातील सुमारे 38 कोटी असंघटित कामगारांची माहिती गोळा करून त्यांना हे लाभ देण्यात येत आहेत। या पोर्टलवर नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। याच कामगारांसाठी
कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत वृद्धापकाळी आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. ज्या कामगारांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे आणि त्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी आहे, अशांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सामील होता येईल. या योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपयांचे निवृत्ती वेतन केंद्र सरकारद्वारे देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना मुख्यतः वीट भट्टी कामगार, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, हमाल, रिक्षा चालक, भूमिहीन तसेच शेतमजूर, गटे कामगार, बीडी कामगार, घरगडी इत्यादी असंघटित कामगारांसाठी आहे. दरमहा ज्यांचे वयाच्या 60 नंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. त्यासाठी वयाच्या 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना वयानुसार किमान 55 रुपये ते कमाल 200 रुपये दरमहा या योजनेची वर्गणी वयाच्या 60 पर्यंत भरावी लागणार आहे. पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या किंवा तिच्या पत्नीला किंवा पतीला 50% पेन्शनचा लाभ देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वय वर्षे 18 ते 70 वयोगटातील बँक खातेधारकांसाठी 2 लाख रुपयांचे अपघाती मृत्यू व कायमस्वरूपी अपंगत्व लाभाचे तर अंशात्मक अपंगत्वाचे 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध केले जाते. प्रतिवर्षी 12 रुपये हप्ता विमाधारकांच्या बँकेच्या बचत खात्यातून परस्पर कापून घेतला जातो. अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा किमान 1,000 रुपयापासून ते 5,000 रुपयेपर्यंत पेन्शन वयाच्या 60व्या वर्षापासून मिळते. वय वर्षी 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत सामील होऊ शकतात. 18 वर्षाच्या व्यक्तीला 1,000 रुपयांचा हा पेन्शन लाभ घेण्यासाठी दरमहा 42 रुपये भरावे लागतील, तर 40 वयाच्या व्यक्तीला 291 रुपये दरमहा द्यावे लागतील. याच्या अपडेट आपल्याला वेबसाईटवर प्राप्त होतील. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत बँकेतील बचत खातेधारकांसाठी 2 लाख रुपये मुदतीचा आयुर्विमा प्रति वर्ष 330 रुपये हप्ता भरून स्वीकारता येतो. त्यासाठी 18 ते 70 वयोगटातील कोणीही बँक बचत खातेधारक हे आयुर्विमा संरक्षण घेऊ शकतो. या योजनेचा लाभ गरीब श्रमिकांना याची माहिती मिळाली तर सहज साध्य ठरणार आहे. आपल्या घरी काम करणाऱ्या बायका, मदतनीस, माळी गाड्या धुणारे, छोटे फेरीवाले, सफाई कामगार, हमाल, रंगारी, गवंडी, बिगारी, सुरक्षा कर्मचारी इत्यादी अल्प उत्पन्नधारक गरिबांचे दरवर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचे विमा हप्ते आणि अटल पेन्शन योजनेची मासिक वर्गणी जर आपण किमान एका तरी श्रमिकासाठी प्रतिवर्ष किमान 2,500 ते 3,000 रुपये उपरोक्त योजनांसाठी पुरस्कृत करू शकलो तर या गरिबांना आजारपण, अपघात प्रसंगी अर्थसहाय्य प्राप्त होईल. तसेच त्यांच्या घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या संरक्षित केल्याचे समाधान तर आपल्याला नक्कीच मिळेल. समाजातील अशा श्रमिक पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना समाजानेच थोडासा हात पुढे केला तर अनेक सामाजिक प्रश्नांची उकल होणे सुद्धा शक्य होईल. आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून असंघटित कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांची आणि ई श्रम पोर्टलची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. या योजनांचा योग्य वापर करून असंघटित क्षेत्रातील कामगार आपला आर्थिक विकास साधू शकतात आणि आर्थिक सुरक्षिततेकडे एक मोठं पाऊल उचलू शकतात. जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा आपले कोणी परिचित असतील त्यांना जर लाभ घ्यायचा असेल तर यापैकी प्रत्येकाची नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने नोंदणी करून या योजनांचा पुरेपूर फायदा घ्या. आशा आहे की या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या आर्थिक नियोजनासाठी योग्य दिशा मिळाली असेल. जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता.
मित्रांनो, आता आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की या योजनेचा आपण फायदा कशा प्रकारे घेऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे ई श्रम कार्ड. आता पाहूया ई श्रम कार्ड नेमकं काय आहे. तर ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आपल्या भारत सरकारची एक नवीन योजना आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या जीवनात अधिक सुधारणा घडवून आणणे हे आहे. ई श्रम कार्ड या योजनेअंतर्गत 16 ते 59 वर्षे वयोगटातील आणि EPFO, ESIC किंवा NPS सारख्या कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत नोंदणीकृत नसलेला कामगार वर्ग याकरिता ई श्रम कार्ड 2024 ते रजिस्टर करू शकतात. हे कार्ड बनवणे पूर्णतः मोफत आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होण्याची देखील आवश्यकता नसते. या भारत सरकारच्या योजनेद्वारे अनेक महत्त्वाचे फायदे कामगारांना मिळतात. यात दुर्घटना विमा, पेन्शन तसेच कर्जावरील व्याज सवलत आणि इतर विविध सरकारी योजनांचा लाभ यांचा यामध्ये समावेश होतो. आता पाहूया ई श्रम कार्डाचे महत्त्वाचे फायदे कोणते होतात. सरकारद्वारे आर्थिक मदत. यामध्ये निवृत्ती, अपंगत्व किंवा मृत्यूच्या प्रकरणात सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाईल. विमा संरक्षण, अपघात विमा किंवा जीवनावधी विमा सरकारद्वारे दिला जाईल. मुलांच्या शिक्षण शुल्क आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. आरोग्य सुविधा मोफत मिळेल आणि आरोग्य विमा व औषधोपचार सुविधा देण्यात येईल. राशन कार्ड, घरे, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधांसाठी कामगार वर्गाला प्राधान्य मिळणार आहे. ई श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती. तर हे कार्डला रजिस्टर करण्यापूर्वी त्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात हे माहिती पहा काय आहे. तर आधार कार्ड पाहिजे, मोबाईल नंबर असावा, बँक पासबुक असावे, ईमेल ID असावी. यासाठी वयाची पात्रता किंवा इतर पात्रता कोणत्या. तर 18 ते 59 वर्षे वयोगटातील कामगार, दरमहा 15,000 रुपयापेक्षा कमी कमावणारे कामगार, कोणत्याही इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ न घेणारे. ई श्रम कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. तर सरकारी ऑफिशियल वेबसाईट ishram.government.in या वेबसाईटला भेट देऊन ई श्रम कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. दिलेल्या पात्रताप्रमाणे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल. ई श्रम कार्डसाठी तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला तुमचा ई श्रम कार्ड तुमच्या घरी पोस्ट ऑफिसद्वारे पाठवण्यात येईल. ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे अनेक फायदे आहेत आणि पात्रता निकष खूप कमी आहेत. तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर मी तुम्हाला आजच ई श्रम कार्डसाठी अर्ज करण्याचे आवाहन करतो. याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूपच फायदा मिळू शकतो. ई श्रम कार्ड हे एक डिजिटल ओळखपत्र आहे जे असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करते आणि त्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत करते. हे भारत सरकारद्वारे कामगारांसाठी आणलेली उपयुक्त योजना आहे. जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर नक्कीच याचा लाभ घ्या. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.